नितीन दादांचा संघ येलो कलरची जर्सी येलो म्हटलं की ऑस्ट्रेलियन टीम आणि ऑस्ट्रेलियन टीम त्यामुळे ज्यांचा दबदबा राहिला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काहीच आज मोठा ब्लॉग बनवतो कारण की आज आपली मॅच आहे, ती आहे आवरेवाल्यांची मॅच आहे आणि आता लागेल ती थोड्या वेळात. तर आता आपण जाऊया, खातो काहीतरी आणि मग निघतो. ही बघा आपली आई, ही बघा आई आणि काय आता इकडं समुदाय बसले आणि आज संकष्ट आहे गाणी लावलं. तर आता चला मग आता जाताना भेटू, गाडीत डायरेक्ट बसताना गाडीत बसल्यावर भेटू. चला बघा मग पुढं स्लो गाडीत निघलो मग आता ग्राउंडवर जायला. आता काय करायचं हे बघा, राखेदा हे प्रवीणदा तिकडं आणीदा होता, ऋतू होता आणि प्रवीणदा होता. मी गेलो रावेतून जात होतो. यो गाडीवाला नुसता गाडीमध्येच लावलेली त्यांनी, जायला आधीच टाईम झाले नाही आणि गाडी लावली, काय बोलायचं. निघलो, पोचलो मग ग्राउंडवर, झरे शहरात पोचलो ग्राउंडवर. त्यांची मॅच चालू होती, याच्यानंतर आपली होती. मग गेलो टॉस उडवायला. टॉस बघा पुढं सदानंद पोऱ्या आमची आज मॅच आहे. तर एक राऊंड जिंकलो तर आम्ही फायनलला जाऊ. आज फक्त एक राऊंड चालेल. घरात टॉस जिंकून फिल्डिंगला उतरलं पोरा. ही बघा आपण चालून कॉमेंटेटरच्या इथं. चला आता फिल्डिंग होती, फिल्डिंग वगैरे केली. नंतर मग बघा बॅटिंग येईल. मग उतरलं ओपनर आपले राखेदे आणि अनिदा. बघा मग एन्जॉय करा बॅटिंग. चला बघा पुढे परमेश पाटील सर. षटकार करत असताना अलॉंग द कार्पेट चेंडूला पाठवले लॉंग लेगला. चौकार. सारन्स पाहिजे होत्या तर स्वप्नीलने मारला. सिक्स केली मॅच फिनिश. चला सुपर 4 क्वालिफाय. सामनावीरचा पुरस्कार. तर गाईज आता बसलो मॅच बघायला. टेकडीवर बसलोय. बघा मॅच नंतर अजून लय टाइम आहे. 3 मॅच नंतर आपली. तर आता चला मॅच क्रीज मध्ये चेंडू पडला आणि पडला थेट यष्टी रक्षकाला. संतोष मामाने दुक्या मामा फॉर्मला आहे, कारण कळवे संघ जिंकलाय. अविनाश मामाचा एकदा आवाज होत. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. जरूर मॅच कडे आपण बोलतोय. स्वप्नील भुईर नवीन फलंदाज दाखल झालाय. राकेश करतची इथे मात्र बारी संपुरात आल्यानंतर खेळ ज्या पद्धतीने राहिलाय त्या पद्धतीने खेळ तुम्हाला करावा लागेल. शिव पाटील या सर्व मित्र कंपनीच्या या मैत्री कारण पाहिजे होता. 7 ते 8 बॉलमध्ये मारला. केली मॅच फिनिश. नाही बघा असं नाच होतं. बघा मग मध्ये 4 धावा, महत्वाच्या 2 विकेट सर. त्याच बरोबरीने टॉस उडवला. कलवेकर टॉस जिंकला. फिल्डिंग ना पोलीस ठाण्याचे तरी बघा त्यांची टीम आणि आपला पन्नीवर व्यासपीठावरती आहेत. त्यांना घेऊन जाऊया थेट मैदानाकडे जिथे आपण पाहतोय बिग फाईट. मेगापेचा पहिला षटक घेऊन प्रसाद पाटील कलवेगावचा
हा स्पीकर गोलंदाज. पहिला बॉल वेगाचा वापर, परंतु बॉलला दिशा दिली डीप एक्स्ट्रा कव्हरला. बोलो चौका मारला. ठाकूर समोर उभा टाकलाय प्रसाद पाटीलच्या समोर, 2 हात काढतोय आज मेगा फायनल मध्ये. येस अगदी पाहिलं होतं की पण मिडन षटक फेकला होता, परंतु इथे मार खातोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त सेन्सिबल क्रिकेट. गॅप मध्ये बॉल घाललेली जागा भरा, तिथे क्षेत्ररक्षक आलाय, सिंगलला केले, डबल मध्ये पुन्हा एकदा गोटे यांचा. यावेळेस मात्र बॅटची इनर एज लागून बॉल पुढे चालला, चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली स्ट्राईक आहे. अतुल खरं त्याला साथ देण्यासाठी या तिसरा षटक मार्गस्थ आहे. फुल टॉस बॉल, फुल टू टॉल. इथे मात्र बघा घोषणा आणि इथून बॉल झाली पुढे फिल्डिंग कशी होती. येलो कलरची जर्सी, येलो म्हटलं की ऑस्ट्रेलियन टीम आणि ऑस्ट्रेलियन टीम प्रमाणे त्यांचा दबदबा राहिला. क्राउड बघा, क्राउड पब्लिक निसते होती. मी बघा बॉल टाकला, पब्लिक बघा इकडे बघा आता पुढं. आपण पाहिलं यावर राकेश आपण मी अतिथी मंचकावरून विनंती करेल, अभय दादांना मी विनंती करेल. त्यानंतर त्याच बरोबरीने 111 निल्सन फिगर 111 रन्स मध्ये वैयक्तिक 71 धावांची वादली केली. पहिला अर्धशतक या स्पर्धेमधील ज्याच्या 11 इज अ चॅम्पियन. स्वप्नील भोईरच्या 94, राकेश खरतच्या 89 रन्स, त्याचप्रमाणे प्रथमेश जावळ आणि अनिरुद्ध ठाकूर असे लढवय्ये खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. परंतु प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम खारपाडा 11. कम ऑन बॉयज. संपूर्ण टीम या ठिकाणी संदीप यांना आपण पाहतोय भरपूर मेहनत, माइंड क्रिकेट, डेडिकेशन आपल्या टीमसाठी. आणि मी सर्व खेळाडूंना विनंती केली आपण प्रथमतः पारितोषिक स्वीकारायचं आहे. संदीपची बाईक आपल्याला घ्यायची आहे. सगळे आपण समोर यायचं आणि आपण असेच थांबा, कोणीही आलायचं नाहीये. आपण पहिला प्रथम क्रमांक पटकावलेला त्याबद्दल दोन कौतुक असेल. मैत्री चषकामध्ये ॲज वर सर्व टीमचा परफॉर्मन्स कसा होता दादा? खूप चांगली मेहनत घेतली. ऍक्च्युली सर्वांना नवीन नवीन चेहरे या वर्षी जरा दिसलेत आणि प्रथमतः आम्ही 2 वर्षातनं 30,000 पण कुठे फायनल किंवा सेमी फायनलला पण पोहोचलो नव्हतो. तर प्रथमतः 1 लाखाची टुर्नामेंट आणि ते पण आम्ही 1 नंबर उतरतोय. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एवढा मोठा मान मिळणं म्हणजे खरोखर आमचा एक भाग्य समजा लागेल टीमचा. आणि खरोखर आमच्या सर्व खेळाडूंनी मेहनत, जे 2 दिवस त्यांची मेहनत जी दिसली त्याचा आज आम्हाला फळ मिळालं आणि आम्ही पारदर्शकाला. दादा वासुदेव दादाची गोलंदाजी आकर्षित राहिली आहे. सिनियर खेळाडू आहे, नवीन खेळाडूंबरोबर ती म्हणजे गोट्यासारख्या खेळाडूंपर्यंत तो पोहोचतोय. अजूनपर्यंत तो टीम स्पिरिट आहे. दादा विषय काय म्हणते? वासुदेव आणि मी, वासुदेव म्हणजे मीच बोललो तरी चालेल. माझी टीम ही वासुदेव शिवाय नाही आहे.
आणि अजूनपर्यंत आम्ही जेवढे वर्ष खेळतोय कुठलाही क्रिकेट असू दे, पण वासुदेवला घेतल्याशिवाय संदीप तरी कुठल्या ग्राउंडवर अजून दिसलेला नाहीये. आणि वासुदेवने पण तोच डेडिकेशन ठेवलेला आहे. तो क्रिकेटपासून दूर नाही गेला, भले तो जॉबला बाहेर होता पण तरीही तो क्रिकेटसाठी वेळ देतोय, त्याच्या फिटनेसकडे लक्ष देतो आणि त्यांनी चांगली मेहनत केली आणि खरोखर टीमला पूर्ण सपोर्टिव्ह असतो तो दरवेळी. नक्कीच दादा. आणि 1 लाखाची स्पर्धा मैत्री चषक आमच्या पूर्ण आयोजनाविषयी दादा काय म्हणशील तू? आयोजनाचं म्हटलं तर संदेश गरत असेल, सुलटे असेल किंवा प्रवीण वगैरे, आता सर्वच म्हणजे हे खेळून गेलेले खेळाडू आहेत आणि असे नाही तर गावोगावी त्यांचं पण नाव आहे. आणि त्यांनी हा प्लॅटफॉर्म स्वतः त्यांनी फोन केल्यानंतर सांगितलं की हा आयोजन आम्ही जो भरवतोय की खरंच आम्हाला एक मोठं आयोजन करायचं आहे संदीप. आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे मला वाटतं ते डबल टिबल हे त्यांनी सर्वांना दिलंय, खेळाडूंना पण दिलंय आणि सर्व या विभागातील लोकांना पण दिलंय त्यांनी. आणि त्यांचं पण मी धन्यवाद बोलतो. आनंदाचे अश्रू आज अनावर झालेत. खरं तर काय म्हणशील बा, 1 लाखाच्या पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आनंदाचा एक क्षण आहे. खरंच भावुकपणा आहे, कारण की आमच्या टीमला खरंच खूप स्ट्रगल करायला लागते, कारण की अप अँड डाऊन चालू असतात. पण आमचा 1 वर्ष गेल्या वर्षीचा पूर्ण असाच फेलर गेला की आम्ही सेकंड राऊंड पण कुठे मारला नव्हता. खूप टुर्नामेंट खेळलो, सर्वांनी मेहनत केली. स्वप्नील असेल, अतुल असेल, राकेश, अनिरुद्ध असेल, वासू असेल आणि प्रवीण असेल, आमचं सर्वच हे सर्व मेहनती खेळाडू आहेत. पण आम्हाला यश येत नव्हता. पण आज खरोखर कुठला तरी आमचं नशीब जुळून आलं आणि या टुर्नामेंटवर आम्ही प्रथमतः यावर्षी नाव कोरलेलं आहे. तर थँक्यू सो मच सर्वांचं. या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया, विजेत्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि ही स्पर्धा याच ठिकाणी अशी संपली असे आपण जाहीर करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. तर तुम्हाला कसं वाटतं मॅच तर गाईज मॅच वरून आलो मस्त आणि जाम थकलेलो, मग झोपले जात. मी आता बसले तेरी लिहायला. बघा तेरी लिहायला बसलो. आणि काय नाही, आता काय ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया चला आता कधीतरी मॅचेस तेव्हा भेटूया त्या ब्लॉगला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.